जळगाव जिल्ह्याच्या पाचोऱ्याजवळ ट्रेनची खूप मोठी अपघात इथे घडलेला आहे आणि या अपघाताची बातमी अशी आहे, की या ट्रेनमध्ये आग लागली अशी अफवा सगळीकडे पसरवण्यात आली होती आणि त्यामुळे अनेक प्रवासी हे ट्रेनमधून जीव वाचवण्यासाठी यांनी उड्या मारल्या. पण बाजूला जी कर्नाटक एक्सप्रेस ट्रेन येत होती, तिचा धक्का लागल्यामुळे अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आत्ताच्या घडीला झालेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट हेमंत गुरव आहेत आणि मराठवाड्याचे ब्युरो चीफ आपले बाबूलाल राठोड सर देखील आहेत. सर काय सांगाल हेमंत सर? सगळ्यात आधी तुमच्याकडून मी जाणून घेऊ इच्छिते की घडलेला जो प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. पण काय सांगताय? काय प्रात्यक्षिक घटना नेमकं काय षडयंत्र आहे? ही अफवा कोणी पसरवली? काय वाटतंय? या या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतली असता आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपल्याला सविस्तर माहिती अशी भेटली होती की अशा अशा स्वरूपाचा पाचोऱ्यापासून काही 10 ते 12 किलोमीटर अंतरावर एक परदाडे म्हणून गाव आहे आणि त्या परदाडे गावामध्ये एक रेल्वे पटरी जाते त्या गावावरून आणि त्या संदर्भात एक पुष्पक एक्सप्रेस जी होती ती एक्सप्रेस मध्ये काही तरुणांनी चैन खिचली आणि त्या चैन खिचल्याच्या नंतर तिथे अफवा पसरवण्यात आली की आग लागली म्हणून. तर एखाद्या ट्रेन मध्ये आग लागली तर त्या ट्रेन मध्ये संबंधित कर्मचारी असतात, पण त्यांनी कर्मचाऱ्यांना न सांगता पूर्ण ट्रेन मध्ये म्हणजे जे काही पूर्ण बोगी होती त्या बोगीमध्ये अफवा पसरवली की आग लागली बा. आणि ती ट्रेन जशी थांबली तसा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे जे लोकांनी ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या किंवा ट्रेन मधून निघण्याचा प्रयत्न केला तर ते पटरी क्रॉस करत असताना समोरून एक कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि त्या कर्नाटक एक्सप्रेस आल्यामुळे त्या कर्नाटक एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस होती आणि त्या एक्सप्रेस खाली आतापर्यंत अधिकृत आकडा हा 16 ते 17 जणांचा अधिकृत आकडा आलेला आहे. काही जणांना जळगाव सिव्हिलला रेफर केलेला आहे आणि काही जणांच्या डेड बॉड्या ह्या पाचोरा सिव्हिल हॉस्पिटलला आणलेल्या आहेत. परंतु ह्या ज्या काही घटना होतात रेल्वे जिहाद, मी तर याला स्पष्ट असं म्हणेल की हा रेल्वे जिहाद आहे. आणि हा जो काही रेल्वे जिहाद होता तर ह्या रेल्वे जिहाद संदर्भात ज्या काही गोष्टी घडताय जसं की अंमळनेर मध्ये काही मध्ये मध्ये 7 महिन्यापूर्वी अंमळनेर मध्ये सुरत भुसावळ जी पॅसेंजर होती ट्रेन त्या ट्रेनवर सुद्धा अशा स्वरूपाचा हल्ला मुस्लिम समुदायाकडून झालेला होता. या गोष्टीकडे सर्वांनी बारकाईने बघणं गरजेचं आहे कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे जिहाद एकच सेकंड. बाबूलाल सर, 3 वेळा झाल्या आतापर्यंत, ही तिसरी वेळ आहे. याच्या आधी सुद्धा जळगाव जवळच ट्रेनवर दगडफेक झाली होती. त्याच्यानंतर आता एकदम म्हणजे 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की महाकुंभला जाणारी जी ट्रेन होती, सुरतवरून जी येऊन महाकुंभला जाणार होती, तिला सुद्धा जळगाव जवळच तिच्यावर दगडफेक झाली होती. आता ही तिसरी वेळ आहे की जळगाव जवळच अशी घटना झाली आणि फार दुर्दैवी घटना आहे. पण या मागे काही षडयंत्र आहे का? म्हणजे ही अफवा कशी पसरवल्या जाते आणि जळगावलाच ट्रेन जिहाद का होतो? प्रियंकाजी, हा खूप मोठी म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे की ह्याच लोकेशनवर लगातार एक बाद एक अशी घटना होते. एक वेळा लगेच तर ट्रेनमध्ये हल्ला होतो. कुंभला जाण्याची ट्रेन, गुजरात मधून कुंभला जाणारी ट्रेन होती पण ह्याच लोकेशनवर हमला होतो. आणि आता ह्या अशी मोठी घटना, दुर्भाग्य खूप मोठी घटना ह्या झालेली आहेत. असं म्हणताय की आग लागण्याची अफवा फैली होती, कोणी म्हणतो की चेन खेचली होती म्हणून उतरून गेले होते. पण ह्याच लोकेशनवर का वार अशी घटना घडती, हा खूप मोठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये किती लोकांच्या बळी गेलेत आपण बघू शकतो की सुरुवातीचे आकडा आलं होतं की 8 ते 10 लोकांची मृत्यू झाली या घटना, 40 पर्यंत गंभीर आहेत. आता जे नवीन अपडेट येत आहे की 15 ते 16 लोकांची मृत्यू झालेली आता वेळेचे जे अपडेट आहेत. हा खूप मोठी गोष्ट आहे कारण की का असं कसं होतं की तुम्ही चेन खेचली तर म्हणजे का त्या जरीत का चेन खेचली, तिथे दुसरी जे कर्नाटकची एक्सप्रेस होती त्याच्यामधून ते एक्सप्रेस चपेटात आलून त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे खूप आज महाराष्ट्रासाठी खूप मोठी एक मोठी बातमी आहे ते असं अतिशय दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये का घटना आहे. झाले.
ते जळगाव मध्ये. कारण की 2 वेळेस आम्ही बघितलं, सुदर्शन न्यूज प्रामुख्याने हा बातमी लावली होती की एक वेळेस जिहाद यांनी गाडी थांबवून त्याच्यावर हल्ला केला होता. त्याच्यानंतर गुजरात मधून ट्रेन चालली होती ते कुंभला. आता 4-5 दिवस झाले तेच लोकेशन म्हणजे जळगाव, भुसावळ आणि आप्पाचोरा हाच लोकेशनवर का घडी 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 असं षडयंत्र होतोय. आणि आज जे घटना झाली, या घटना आहे की षडयंत्र आहे, याच्यावर विचार सरकारला पण करावा लागतील. कारण की वार याच लोकेशनवर अशी घटना का होती. अगदी, अगदी बाबूलाल सर. हेमंत सर, मी तुमच्याकडे येते. जसे सरांनी सांगितलं, की वारंवार एकाच लोकेशनवर या घटना घडतायत आणि हा षडयंत्र आहे का? कारण अफवा पसरवणं आणि अफवेनंतर नेमकं त्याच वेळेला प्रवासी उड्या मारतायत आणि त्याच वेळेला कर्नाटक एक्सप्रेस तिकडनं येते आणि ते लोकं दुर्दैवी ते अगदी मृत्युमुखी पडलेत आणि अगदी म्हणजे मागच्या वेळेस पण तसंच झालं. महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनसोबत पण तसंच झालं. नेमकं काय हा अँगल जाणवतोय का तुम्हाला? हा अँगल जो आहे, जसं की हिंदूंचा जसा की सण येत असतो किंवा आता आपला प्रयागराजला मोठा महाकुंभ सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये अशा घटना होण्या या कुठेतरी हिंदूंचं खच्चीकरण करण्यासारख्या होत आहे. म्हणजे आज कुठेतरी हिंदूंच्या मनामध्ये अशी भावना तयार होते किंवा आता प्रवास करणे सुद्धा कठीण झालेले आहे. कारण ज्या टायमाला कर्नाटक एक्सप्रेसचा जो टाइम आहे, त्याच टायमाला ती पळगाड्यामध्ये बरोबर पाचोऱ्याच्या काही किलोमीटर अंतरावर ती चेन खिचल्या जाते. आणि जर पूर्ण चौकशी जर कधी केली तर नक्कीच यामध्ये जिहाद ही भूमिका मुसलमानांची स्पष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कारण की अगदी. अंमळनेर अनेक मध्ये व्हिडिओज आपल्या समोर आहेत बाबूलाल सर. भुसावळ अनेक व्हिडिओज आलेले आहेत आणि अनेक त्या आहे व्हिडिओजमध्ये अगदीच म्हणजे खूप ते व्हिडिओ बघू नाही शकत आपण. इतकी आणि दुर्दैवी आणि इतक्या त्याच्यात डेड बॉडीज दिसून येतायत. बऱ्याचशा रक्त दिसून येतंय. अतिशय त्रासदायक या आणि घटना आहेत. पण आणि ह्या म्हणजे घटनेतून काही नेमकं काय दिवसापूर्वीचीच आहे समजतंय? ना, कारण सात जाणाऱ्यांचा जीव सात तर गेला, पण नेमकं माझा आवाज येतोय? बरोबर. आता सुरत भुसावळ पॅसेंजरचं लाईव्ह उदाहरण जर आपण जर कधी घेतलं तर मुसलमानांनी ठरवून त्या ठिकाणी दगडफेक केली होती. त्यांचा अंमळनेर आणि बेटावत मध्ये त्यांनी ट्रेनची चैन खिचली. चैन खिचल्याच्या नंतर त्यांना एक उरूस होता. त्या उरूस मध्ये त्यांना जायचं होतं, पण अंमळनेरवरून एवढ्या लांब त्यांना जाण्यासाठी त्रास होईल म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे ट्रेनची चैन खिचली. आणि चैन खिचल्याच्या नंतर त्या ट्रेनच्या आजूबाजूला जितका काही समुदाय मॉप होता मुस्लिमांचा, जो जिहाद करण्यामध्ये सक्रिय असतो, युवा तरुण असतो मुस्लिमांचा, तर त्या मुस्लिमांनी त्या ट्रेनवर बेछूट स्वरूपाचा अक्षरशः आपल्याकडून बघवला जाणार नाही अशा स्वरूपाचा त्यांनी दगडफेक केली. आणि त्या दगडफेकीमध्ये ट्रेनचं काही नुकसान झालेलं होतं. काही प्रवाशांना त्या ठिकाणी जखमी देखील ते प्रवासी झालेले होते. म्हणजे कुठेतरी मुसलमानांची एक ही भूमिका आहे की ज्या ठिकाणी हिंदूंची ट्रेन असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे जिहाद करायचे आणि हिंदूंचं खच्चीकरण करायचं. काही दिवसापूर्वी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर सुद्धा त्यांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता. तो सुद्धा अपघात त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. ते पटरी असते, त्या पटरीवर सुद्धा त्यांनी आपलं दगड ठेवणे, काहीतरी लोखंडी अवजारं ठेवणे अशा स्वरूपाचे, जेणेकरून त्या पटरीवरचे जे काही चाका आहेत ते रुळाच्या खाली पडतील, डबे घसरतील, हिंदू मरतील, अशा प्रकारची भूमिका मुसलमानांची राहिलेली आहे. आणि हा सुद्धा प्रकार रेल्वे जी असताच आपल्याला म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी सुद्धा अशी परिस्थिती, कारण एकाच टायमाला सर्व घटना घडून येणे हे कुठेतरी संशयास्पद आहे. चैन खिचणे, ट्रेन थांबणे, ट्रेनमध्ये अफवा पसरवून प्रवासी रेल्वे पटरीवरून उतरून स्वतःचा जीव वाचवणे आणि त्याच ट्रेनला कर्नाटक एक्सप्रेसचे आगमन होणे. म्हणजे कर्नाटक एक्सप्रेसचा टाइम बघून ही चैन खिचली का, हा पण एक विषय बघावा लागेल. कारण की आता मृतांचा, आता जसे जसे जखमी आहेत, आता ट्रेनचा विषय असा आहे की साधारणतः ट्रेनचा धक्का जरी लागला तरी माणसाला आपलं जीव जाण्यासारखं होतं. इतके तिचे गंभीर स्वरूपाचं लोखंड असतं. आणि आता जखमी आहेत, ते जखमी काही वृंदावन हॉस्पिटलला रेफर केलेले आहेत, काही प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निधी जाहीर केलेला आहे मृतांना आणि त्यांचा उपचाराचा खर्च सुद्धा महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री यांनी, देवेंद्र फडणवीसजी यांनी जाहीर केलेला आहे.
घटनास्थळी गिरीशजी महाजन आहेत, पालकमंत्री आहेत. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जिहाद ह्या विषयाच्या गोष्टी सुदर्शन न्यूज चॅनलच दाखवतं. इतर माध्यमांकडून ह्या गोष्टी दाखवल्या जात नाही. ह्या गोष्टी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. नाही तर भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या सण असतील, उत्सव असतील, यांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला यावर गांभीर्यपूर्वक विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो काही अपघात आहे, ही त्याचीच पुनरावृत्ती आज परत आपल्याला दिसते. अंमळने झालं, प्रयागराजच्या ट्रेनवरचा हल्ला झाला आणि ही घटना झाली. बाबूलाल आणि सर, जळगाव रेल्वे जिल्हा हे जिहादचा केंद्रबिंदू मुद्दा बनला. रेल्वे जिहादचा मुद्दा हेमंत सरांनी उपस्थित केलाय. रेल्वे जिहादचा मुद्दा नेमका जळगावच्याच जवळ का होतो, म्हणजे काय कारण असू शकतं त्याची? काय नेमकं प्रियंकाजी, आपण बघितले 2 वेरीचा जिहाद्यांनी रेल्वे जिहाद करण्यासाठी दगडा मारले गाड्यावर, पण त्यांची मनसुबा सफल होऊ शकला नाही. म्हणून असं वाटतंय की आता यावेळी तिसरा या रेल्वे जिहादसाठी ते स्वतः रेलमध्ये जाऊन त्यांना स्वतः चेन खेचली, कारण ती अफवा पसरवली आणि त्यांच्या याच कारणामुळे आपला निर्दोष हिंदुवांच्या बली गेलेला आहे. मला असंच वाटतंय की काहीतरी मोठा षडयंत्र आहे. आता खूप मोठं षडयंत्र आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून संवेदना जातवलेली आहेत. पण का याच लोकेशनवर का वार 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 तिसरी वार झालेला आहे? कारण की 2 वेळा त्यानं पत्थरबाजी केलेली होती. आता तिसरी वेळ पत्थर नाही मारले, स्वतः ट्रेन रोखली, की ट्रेन मध्ये अफरा फसवली आहे. याच्यावर सरकारला पण विचार करावा लागतील, कारण की ह्या जिहादच्याच प्रकरण आहेत. आता या ट्रेन जो आहे प्रियंकाजी, ह्या म्हणजे लखनौ मधून महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये म्हणजे लखनौ मधून निघली होती आणि मुंबईला जाणार होती. मग ह्या ट्रेन मध्ये बरेच अशा यात्री हे जे कुंभ मध्ये स्नान करून, पवित्र कुंभाचं स्नान करून मुंबईला परतण्यासाठी या वेगळ्या वेगळ्या म्हणजे गावात जाण्यासाठी प्रवासी होते, त्याच्यामध्ये यात्री होते. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे. म्हणजे खूप मोठा हा षडयंत्र आहे. 100% हा षडयंत्र आहे. कारण की याच लोकेशनवर अशा घटना तिसरी वेळ हा घटना घडलेली आहे. 2 वेळेस पत्थर मारले, त्यांच्या काही बरं वाटलं नाही, म्हणून त्यांना ह्या काही षडयंत्र केले का, याच्यावर सरकारला जरूर लक्ष द्यावा. हेमंत सर, हा खूप महत्वाचा मुद्दा बाबूलाल सरांनी इथे मांडलाय, की महाकुंभ मधून यात्री महाकुंभचं जे अमृत स्नान आहे, ते अमृत स्नान करून परत येत होते, ज्याच्या गावी येत होते, आणि त्याच ट्रेनवर हल्ला झालाय. याच्या आधी सुद्धा प्रयागराजला जाणारी जी ट्रेन होती, त्याच ट्रेनवर हल्ला झालाय. म्हणजे हे अगदी म्हणजे हिंदूंचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न आहे का? किंवा जेव्हा हिंदू सण असतात, आता महाकुंभचा इतका गाजावाजा झालेला आहे सगळीकडे, आणि इतकं भव्य दिव्य ते महाकुंभ आहे की सगळ्याचे डोळे दिपावलेत, त्याला कुठेतरी कमीपणा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का? काय सांगाल? नक्कीच. याला मी एक जुना दाखला देऊ शकतो. जसं की गोध्रा हत्याकांड झालेलं होतं. गोध्रा हत्याकांड आपल्या सर्वांना आपलं परिचितच आहे. गोध्रा हत्याकांड हे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध षडयंत्र करून इस्लामिक जे काही संघटना होत्या, त्या इस्लामिक संघटना सुद्धा त्या गोध्रा हत्याकांडामध्ये सहभागी झालेल्या होत्या. आणि त्यामध्ये अनेक हिंदूंचे आपलं मृतदेह आपल्याला राठ स्वरूपात सापडलेले होते. अशी परिस्थिती होती. तीच पुनरावृत्ती जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू होते का, हा विषय गांभीर्यपूर्वक प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. खास करून रेल्वे प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. कारण अंमळनेरच्या ट्रेनवर दगडफेक झाली, मुस्लिमांचा उरूस होता, छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा दगडफेक केली होती अंमळनेरच्या ट्रेनवर. त्या टायमाला रेल्वे प्रशासनाची भूमिका काय होती? शून्य होती. व्हायरल झाले होते, व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते, पण रेल्वे प्रशासनाची भूमिका तिथे शून्य होती. तिच्यावर कोणावर काय गुन्हे दाखल झाले, FIR झाल्या, कोणाला अटक झाली, कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड मीडिया समोर रेल्वे प्रशासनाने आणलेलं नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं, मुस्लिमांची जी काही दादागिरी आहे, हुकुमशाही आहे, ती वाढत गेली. आणि खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये होण्याचं कारण काय आहे, ज्या भागामध्ये मुस्लिम बहुसंख्य असतो त्या भागामध्ये हे प्रकार होतात. पण ज्या भागामध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत, त्या भागामध्ये दगडफेकीचे कारनामे होतात. आणि ज्या भागामध्ये मुस्लिम काहीच करू शकत नाही, त्या भागामध्ये अशा खोट्या प्रकारच्या अफवा पसरवायच्या, हिंदूंना भ्रमित करायचं, आणि त्यांनी स्वतःचा जीव मुठीत घेऊन
पळायचं आणि त्याच वेळेला ट्रेन येते आणि ट्रेन आल्याच्या नंतर तो मोठ्या प्रमाणाचा अपघात होतो. म्हणजे ही चैन मुस्लिमांनी खेचली असंच आपल्याला जर कधी म्हटलं तर यात काही वावगं होणार नाही. कारण जळगाव जिल्हा हा रेल्वे जिहादाचा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू बनलेला आहे. म्हणजे पटरीवर मोठमोठ्या प्रमाणाचे अवजार ठेवायचे, रॉड ठेवायचे, जेणेकरून ते पटरीचे चाक आहेत ते चाक ते ट्रॅकच्या खाली उतरतील, डब्यावर डबे चढतील. म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या काही घटना आहे ना ते रेल्वे प्रशासन टाळतं आहे आणि दुर्लक्षित करते. याकडे आपल्यासारख्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण सजग राहून निदान आता प्रयागराजला खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव सुरू आहे. हिंदूंचा पवित्र उत्सव हा 144 वर्षातून येणारा जो महाकुंभ आहे आणि अशा महाकुंभाच्या टायमाला जे काही भक्तगण जातात, जे अब्जांना काही स्वतःची इच्छा त्या प्रयागराज मध्ये जाण्याची आहे, आज त्यांना कुठेतरी थांबावंसं वाटतंय की नाही आपण जाऊ तर परत येऊ याची गॅरंटी काय, याची शाश्वता सांगू शकत नाही. म्हणून ह्या काही गोष्टी हिंदूंना कुठेतरी खच्चीकरण करण्यासारख्या आहे असंच म्हणावं लागेल. आणि यामध्ये मुस्लिम सक्रिय होतोय का? मुस्लिम आणि ऍक्च्युली सक्रिय होत नाहीये, सक्रिय झालेला आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की दगडफेक करणारा हिंदू नाहीये, दगडफेक करणारा इतर हिंदू समाजातील इतर कोणी व्यक्ती नाहीये, विशिष्ट समुदायाचाच का व्यक्ती दगडफेक करतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदूंच्या सणांवर उत्सवांवर दगडफेक झाली त्या त्या ठिकाणी फक्त मुस्लिम समाजच का दिसतोय. म्हणजे ठरवून दगड फेकायचे, ठरवून नियोजन करायचं, ठरवून रेल्वेच्या चैना ओढायच्या आणि हिंदूंना टार्गेट करायचं असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि हीच मुस्लिमांची भूमिका आहे. अगदीच. म्हणजे जर आपण विचार केला तर ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट तुम्ही बोललात, की दगडफेक हिंदू का करेल जर ती ट्रेनच प्रयागराजला जाणारी असणार आहे. किंवा हिंदू तसाही इतका हिंसक कधीच नव्हता. किंवा जसं बाबूलाल सरांनी सुद्धा अशा अनेक स्टोरीज केलेल्या आहेत, ग्राउंडवर जाऊन त्यांनी स्टोरीज कव्हर केलेल्या आहेत. तर बाबूलाल सर, हेमंत सरांचं म्हणणं आहे की हिंदू ट्रेनवर दगडफेक करणार नाही. मग ही दगडफेक केली कुणी? इथे जो चेन खेचली असं म्हटलं जातंय, तर मग ती चेन कुठल्या जिहाद्यांनी खेचली आहे का? हा प्रश्न इथे निर्माण होतोय. काय सांगाल? 100% जिहाद्यांच्या षडयंत्र आपण खूप वर्षापासून बघतोय. हिंदूच्या सणामध्ये कसं राणा आणायचे, कसा दगडाफेक करायचे, कसा काय हिरवा झेंडा तिथे लहरायचे, त्यांच्या ते काय त्यांचे जे मुसलमानांचे जे गाणे ते डीजे वाजवायचे, अशा बरेच गोष्टी बघितले. पण प्रयागराजला जाताना ट्रेनला पण ज्या यात्रीला प्रयागराज जायचे त्यांच्यावर पण हल्ला करायचे, प्रयागराज यायचे त्यांच्यावर हल्ला करायचे. हा खूप मोठा षडयंत्र आहे. मला तर 100% असंच वाटतं की जिहाद्याचं हा षडयंत्र आहे. कारण की टायमिंग मॅनेजमेंट बघा तुम्ही. हा म्हणजे ट्रेन मध्ये यात्रीचा पडायचे आणि तिकडून ट्रेन यायचे, म्हणजे सगळं एक कार्यक्रम मॅनेजमेंट करून ठरवलेला कार्यक्रम आहेत. त्याच्यावर सरकारला लक्ष द्यायला पाहिजे आणि गंभीरताने सकल चौकशी करायला पाहिजे. कारण की जिहाद्याशिवाय कोणी हिंदू असं करू शकत नाही. सगळ्यांना माहिती आहे की आता उत्तर भारताचे जे सगळे ट्रेन येत आहेत त्याच्यामध्ये कुंभ स्नान करून ते आपला हिंदू भाऊ भगिनी ते स्नान करून ते आपला वेगळा वेगळा आपला जिल्हा त्या राज्यात परत आहे. मग महाराष्ट्राचा जळगावचा ह्याच लोकेशनवर का घडी घडी हल्ला होत आहे. तिसरा हल्ला आपण बघितले. म्हणून म्हणजे या लोकेशनची पण चौकशी करायला पाहिजे की हे कोण या लोकेशनवर का हल्ला होतोय, घडे 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 घडी याच लोकेशनवर का हल्ला होतोय. हे जे काही नियोजन आहे जसं की ट्रेनची चैन ओढायची, ट्रेन यायची, हिंदूंनी उतरायचं आणि याच्यात हिंदूच का बळी जात आहे. कारण रेल्वेमध्ये जे काही कामगार वर्ग असतो, जसा की चहा विकणारे, खाद्यपदार्थ विकणारे, त्याच्यानंतर जे काही वस्तू विक्रेते असतात रेल्वेमध्ये, तर तिच्यामध्ये कमीत कमी 70 ते 75% हा मुस्लिम समुदाय. बिलकुल सांगता येईल. कारण आपण हा विषय जर तसा जर पुढे ठेवला तर तो खरा असल्याचं पण आपल्याला दिसतं की जशी सुरुवात झाली कुंभमेळ्याची, पहिल्या स्नान किंवा पहिल्या दिवसाच्या आदल्या दिवशीच आपल्याला खूप मोठी घटना महाराष्ट्रात दगडफेक करून रेल्वेवर अपघात झालेली आपण पाहिली. आणि त्यानंतर ही घटना खरी आहे की मुद्दामच
अफवा पसरवली गेली आहे अशी चर्चा सगळीकडे होते आहे. कारण असं काय माहिती होतं की येणारी जी पुढची म्हणजे त्यातही एक असतं ना की डावीकडे आणि उजवीकडे, डावीकडे जेव्हा स्टेशन असेल त्या पद्धतीने किंवा उजवीकडे स्टेशन असेल त्या पद्धतीने गाडीचा प्लॅटफॉर्म असत असतो आणि ही गाडी नेमकी तशाच जागेवर का अफवा पसरवण्यात आली, तशाच जागेवर का गोंधळ झाला की ज्या बाजूने उड्या मारणं किंवा ज्या बाजूने पटरी डोळ्यासमोर दिसणं सोपं आहे अशा जागेवर जेव्हा ती गाडी थांबते त्याच्यात हा एक पक्का त्यामागचा हेतू आपण समजू शकतो की हे हे घडलं नाहीये, हे घडवून आणलेली ही घटना आहे, हे कोणाचं तरी कारस्थान आहे हे या घटनेत दिसत आहे. अशीच सामान्य जनतेतनं पण ही गोष्ट आता बाहेर येते आहे. प्रत्येकाच्या मनात आता हा संशय पक्का होतोय कारण ही जी ट्रेन आहे ही यात्रेकरूंची होती. म्हणजे एक तर तुम्ही जाताना त्यांच्यावर अटॅक कराल, नाहीतर येताना तुम्ही त्यांच्यावर अटॅक कराल, जेणेकरून धार्मिक स्थानाला गेलेल्या लोकांच्या बद्दल एक चुकीची अफवा की यांना हे देवाला भेटायला गेले चालले तरी पण यांचा देव यांना वाचवू शकला नाही, किंवा हे देवाला भेटून आले, दर्शन घेऊन आले तरी यांचा देव यांना वाचवू शकला नाही, या पद्धतीचे एक अफवा किंवा या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करायच्या हिशोबाने ही मुद्दाम केलेली घटना आहे. अशाच सगळ्यांच्या ज्या सगळ्या माध्यमांवरही जी दब्या आवाजात जी बोलली जाते ती हीच हाच अँगल किंवा याच मार्गाने किंवा याच दिशेला आता लोक बोलायला लागले आहेत. प्रियंका, आता मुस्लिमांनी जे काही षडयंत्र केलेले आहे त्या संदर्भामध्ये सुदर्शन न्यूज हे वारंवार दाखवत आलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी, आता मी पाचोऱ्यातलाच आहे, पाचोरा माझा तालुका आहे, मी पाचोरा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो, जळगावला प्रॅक्टिस करतो, माझं पूर्ण गावच ते आहे. पण ज्या भागामध्ये, कारण जो काही ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या भागामध्ये मुस्लिम एरिया म्हणजे इतका बहुसंख्य नाहीये, पूर्ण आजूबाजूला पूर्ण वस्ती ती हिंदूंची आहे. पण हा जो काही नियोजनाचा जो काही प्रकार होता तर त्या प्रकारामध्ये नक्कीच मुस्लिमांची षडयंत्र आणि मुस्लिमांची खूप मोठ्या प्रमाणावर साखळी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण पाचोरा, चाळीसगाव आणि जे काही रेल्वेचे जे काही रूट आहेत, जळगाव, शिरसोली वगैरे, भुसावळ, तर त्या एरियामध्ये जे काही खाद्य विक्री करणारे जे काही आपले तरुण आहेत तर ते 70 ते 75% हे मुस्लिम आहेत. पण ते स्वतःची आयडी लपवतात आणि आयडी लपवून ते हिंदू म्हणून व्यवसाय करतात. मागे पण मी तेच सांगितलं, त्यांच्या खात्याला जर आपण पैसे टाकले तर त्यांचा ओरिजिनल आयडी आपल्याला दिसतो. आणि अन्य वेगळं म्हणजे त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आपण ज्या ठिकाणी असंख्य आहोत त्या ठिकाणी आपण काही करू शकतो, पण ज्या ठिकाणी आपण असंख्य नाही आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं माइंडली षडयंत्र करायचं आणि अशा प्रकारे हिंदूंना टार्गेट करायचं जेणेकरून हिंदूंचं खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. अशी भूमिका प्रत्येक जिहाद्याची या ठिकाणी राहिलेली. आजपर्यंत आपला इतिहास जर कधी बघितला आपण तर आजपर्यंतची ही भूमिका जसं गोध्राचा जुना इतिहास आपण बघू शकतो. गोध्रा हत्याकांडच आपल्या समोर घडलेलं आहे आणि ह्या घटना प्रयागराज कुंभ चालू झाल्याच्या नंतरच का घडत आहे. रेल्वे प्रशासनाला सूचना मिळाली होती ज्या टायमाला अंमळनेर सुरत भुसावळ जी पॅसेंजर आहे त्या पॅसेंजर ज्या टायमाला दगडफेक झाली, एका उरुस निघत होता, त्या उरुसच्या बाबतीमध्ये अंमळनेर स्टेशनच्या काही अंतरावर चैन ओढून 300 ते 350 मुसलमानांचा व्हिडिओ पण व्हायरल झालेला होता. मुसलमान तरुण, महिला, मुली यांनी दगडफेक केली होती. त्याच टायमाला ही हिंट भेटली होती की आम्ही असं षडयंत्र करतोय, भविष्यात जे षडयंत्र करू ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि ते षडयंत्र हे आजच्या दिवशी आपल्याला पाचोऱ्यामध्ये दिसलं. ज्या घटना हेमंत सरांनी मॅम सांगितल्या, स्नेहल मॅम,
त्यावर तुमचं काय? कारण की तुम्ही खूप आता 10 ते 15 वर्ष झालेत तुम्ही या सगळ्या घटना जवळून बघतायत. अगदी पूर्ण विदर्भ, आता पूर्ण महाराष्ट्रसुद्धा, महाराष्ट्रभर तुम्ही या घटना संदर्भात फिरता, बघता. बऱ्याच अशा गोष्टी आहेत हिंदूंच्या सणांच्या मध्येच किंवा सणांच्या नेमका आजूबाजूच्या वेळेसच या घटना का घडतात? वारंवार या घटना घडतात. मागचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा आता हेमंत सरांनी सांगितलं प्रयागला जाणारी ती ट्रेन होती. आता ही जी ट्रेन आहे, बाबूलाल सरांचं असं म्हणणं आहे, ही ट्रेन महाकुंभमधून अमृत स्नान करून आलेले त्यात प्रवासी बसलेले होते आणि ते आपल्या गावी जात होते. आता त्याच ट्रेनवर परत हे सगळं घडलंय. म्हणजे हा एक योगायोग किती दिवस प्रशासन असं म्हणणार आहे, की हा योगायोग आहे. किती दिवस बाकीचे माध्यम म्हणणार आहेत, की हा योगायोग आहे. पण सुदर्शनवर आपण जे आहे ती सत्य परिस्थिती मांडतो. त्यामुळे काय काय तुम्ही सांगाल या बाबतीत? बिलकुल प्रियंका, मी जसं सांगितलं की एक नॅरेटिव्ह किंवा एक बोलायला चर्चा जी असते ना, ती या सगळ्या घटनेतनं त्यांच्या हातात सूत्र जाताना दिसतंय की देखो तुम्हारे भगवान न तुम्हें मिलने आने तक बचा पाए, न मिलके आने के बाद बचा पाए. या पद्धतीने ते बिंबवण्याचा प्रयत्न करतात की बघा, यात्रेकरू येतायत यात्रा करून आणि ते देवाला भेटून आले, अमृत पिऊन आले आणि तरी पण ते म्हणजे तुमचा देव तुम्हाला वाचवू शकला नाही. या अशा पद्धतीच्या बोलायला त्यांना जागा मिळावी, या पद्धतीच्या या घटना आहेत आणि जेणेकरून सामान्य जनतेला, जी भोळी भाबडी जनता असते, जी साध्या सरळ सरळ या लोकांच्या बोलण्यात जी आहे ती येत असते, अटकत असते, त्या लोकांसाठी हा खूप मोठा फंडा त्यांना असतो की बघा तुमचा देव तुम्हाला नाही वाचवू शकला. जसं आपण बघतो की प्रत्येक सणाच्या सुरुवातीला किंवा प्रत्येक सणाच्या दिवशी, मग तो होळीचा सण असेल तर तिथे त्याच्यातही ते म्हणजे बिघडवायचा प्रयत्न करतात. आपल्या मोठ्या मोठ्या जेव्हा मोठे सण असतात, ज्याच्या शोभायात्रा असतात, त्याचा सुद्धा ते लोक पत्थरबाजी करतात. त्यानंतर दगडफेक तिथे झाल्यानंतर ते जेव्हा साधे आपल्या छोटे जेव्हा कार्यक्रम असतात ते तिथे पण जे आहे ते गोंधळ घालत असतात. म्हणजे कुठलाही सण समारंभ हा त्यांच्यासाठी एक जिहाद करून घेण्याचा विषय असतो, कारण तो त्यांच्यासाठी तो विषय महत्वाचा नसतोच ना. आपण आपल्या गोमातेला, गाय ही आपली माता आहे असं म्हणतो, पण ते म्हणतात की हमारे यहाँ तो ये हराम नहीं है ना, की गोमाता को माता मानना ये हमारे लिए हराम है. म्हणजे आम्ही तिला गोमाता नाही म्हणू शकत, आमच्यासाठी अल्लाच सगळं आहे. त्यामुळे आम्हाला तर सांगितलं ना की तुम्हाला वाटतंय की आम्ही पाप करतोय, पण आम्हाला कुठे वाटतंय की आम्ही गोमाता मारतोय तर आम्ही पाप करतोय. जेव्हा ते बल्कमध्ये लोकांना मारतात, जे अल्लाला मानत नाही अशा लोकांना ते बल्कमध्ये मानतात, तेव्हा ते मारतात, तेव्हा ते त्यांच्या धर्माचं काम ते करत असतात. ती मानसिकता त्यांची असते. त्यामुळे त्यांना हे माहितीये की यांचा सण बिघडवणे म्हणजे आपण आपला जिहाद पूर्ण करतोय, यांचा सण बिघडवणे म्हणजे आपण आपलं काम करतोय, आपण आपल्या धर्माचं काम करतोय. ही शिकवण त्यांना मुळात दिली असल्यामुळे त्या अशा पद्धतीचे कोणतेही गुन्हे करताना त्यांचे हात किंवा त्यांचं मन कुठेही त्यांना हे करू नको असं कधीच सांगत नाही. आणि म्हणून या सगळ्या मोठ्या घटना ज्या आहेत त्या देशात होतात आणि लगातार म्हणजे प्रत्येक वेळेस आपण बघतो की या पद्धतीचा कुठलाही सण आला म्हणजे अगदी प्रभू श्रीरामाचं आज 1 वर्ष झालंय मंदिर होऊन, हा पण विषय आपण विचार करू शकतो की हाच दिवस त्यांनी टार्गेट केला असेल. कदाचित मोठा कुठला अपघात आपण जर घडवून आणू शकत नाहीये, तर एखादी अशी अफवा जर पसरवून जरी आपण कुठला मोठा अंजाम एखाद्या मोठ्या घटनेला देऊ शकत असेल, तर ते पण ते एक जिहादच त्यांचा पूर्ण करतोय. आणि आजचा दिवसही हा हिंदूंसाठी खूप महत्वाचा आहे, कारण आज प्रभू श्रीराम अयोध्येत आले होते, त्याला पूर्ण 1 वर्ष त्या मंदिराच्या स्थापनेला झालं. एक वेगळा उत्साह, एक वेगळा आनंद हिंदूंमध्ये आहे आणि प्रत्येक सणाचा तो उत्साह, तो आनंद कसा खोडता येईल, कसा तिथे जाऊन त्यांना तो आनंदाचा विचका करता येईल, हा सगळा जो मानसिकता जी जिहाद करण्याची आहे ती आजच्या दिवसाचं औचित्य साधूनही त्यांनी केलं असावं असं मला वाटतंय. प्रियंका, हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलाय हेमंत सर. हा मुद्दा जर तुम्ही ऐकला असेल की आज वर्ष झाले
अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेचं झालं आणि याच दिवशी हे सगळं होणं म्हणजे किती मोठी घटना आहे. आणि हा विचार भरपूर जनतेने कुठल्याच लोकांनी केला नसेल, पण हा इथे खूप महत्त्वाचा विचार आहे. कारण त्याला हाही मुद्दा असू शकतो, त्याला हेही कंगोरा असू शकतं, की जर हेच कारण असेल, तर मग हा तर ठरवून केलेला षडयंत्र होईल. स्नेहल मॅम. मी तेच म्हणते की हे जर कारण असेल तर कारण आपण बघतो ना की रामाचं मंदिर म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा खूप जल्लोषाचा विषय. मागच्या वर्षीच्या आपण राम जन्मभूमीच्या स्थापनेच्या दिवशी मुंबईत गदारोळ झालेला पाहिला. मी नागपूरला एका अख्ख्या वस्तीमध्ये गदारोळ, तुम्ही आमच्या दारात दिवे का लावले आणि तुम्ही आमच्या दाराशी फटाके म्हणजे देवीच्या देवळात फटाके लावले होते, पण त्यांनी गोंधळ घातला की आमच्या दारात तुम्ही फटाके फोडले म्हणून खूप मोठा वादंग नागपुरात झाला. मोमीनपुरात खूप मोठा म्हणजे घटना घडली. तर या सगळ्या घटना त्यांचा आपल्या आनंदाचा विषय आहे. प्रभू श्रीराम हे आपले आराध्य आहे आणि त्यांचा येण्याचा आपल्याला जो आनंद होता तो त्यांनी मागच्या वर्षीही खोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी तो जिहाद पूर्ण 1 वर्षानंतर आपण या वर्षी सुद्धा ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. प्रभू श्रीरामाच्या आरत्या सांघिकरित्या केल्या जात आहेत. सामूहिक मोठ्या महाआरत्यांचं आयोजन होत आहे. काही जागेवर गीत रामायणाचे कार्यक्रम होत आहेत. काही जागेवर मोठ्या मोठ्या चौकांमध्ये रामायण आयोजित केलं आहे. अगदी नागपूर शहरात तर आज सकाळपासून रामचरित्राचे कितीतरी कार्यक्रम जे आहेत ते करण्यात आले. सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम सुद्धा ठिकठिकाणी घेतला जातोय. तर हा जो आपला धार्मिक भावना जी आहे, जी प्रभू श्रीराम हे फक्त भारतासाठी आराध्य दैवत नाहीये, ते आमचे आराध्य आयडियल पर्सनॅलिटी आहे आमच्यासाठी, की प्रभू श्रीराम हे आमच्या हृदयात आहे, आमचे आयडियल आहे. प्रभू श्रीरामाचं चरित्र आमच्या देशासाठी आयडियल आहे, कारण त्यांनी जे सांगितलं एक परिपूर्ण जी पुरुषोत्तम जे असायला पाहिजे ते आमचे पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आमच्या देशाच्या तरुणांचे आयडियल आहे. हे कुठे त्यांना सहन होईल? आणि म्हणूनच हा सगळं जो कारस्थान आहे तो 1 वर्षानंतर का होईना, तुम्ही मोठी घटना जर कुठली करू शकत नसाल तर ही छोट्या स्वरूपात का होईना त्यांनी एक ऍक्सिडेंट अफवेच्या माध्यमातून, कारण हे प्री प्लॅन आहे, त्यांना कसं माहिती होतं की नेमक्या कोणत्या जागेवर गाडी यानंतर थांबल्या जाईल, अगदी मॉक ड्रिल केल्यासारखं याच्या आधी अगदी ठरवून त्यांनी कुठल्यापासून कुठल्या स्टेशन पर्यंत हा गोंधळ घालायचा, कुठे गाडी लोक थांबवतील. कदाचित होऊ शकतं की गाडीची चेन पर्टिक्युलर स्थानावर ओढणारे सुद्धा त्यांचेच लोक असू शकतात जर ते प्लॅनिंग मध्ये असतील. तर या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर सखोल एक कमिटी स्थापन झाली पाहिजे आणि पूर्ण कारवाई नंतरच या घटनेचा जो खरा जो अँगल आहे तो जनतेपुढे आला पाहिजे. आता ही एक मागणी मला असं वाटतं की करायला काही हरकत नाही. हेमंत सरांशी आपण बोलूया. हेमंत सर, खूप महत्वाचे जे मुद्दे आहेत ते स्नेहल मॅमनी इथे मांडलेले आहेत आणि अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत. अजून त्या घटनेचा पुढे तपास होईलच, पण आता जो आपण एकंदरीत सगळ्याच बाजूने याचा विचार केला तर एक षडयंत्र असल्याचं जाणवतंय. हिंदुत्ववादी सरकार आहे असं आपण म्हणतो. मग प्रशासनाने याबाबत काय कारवाई केली पाहिजे, कुठले पावलं उचलले पाहिजेत, काय सांगाल? एक शेवटची प्रतिक्रिया तुमची घेऊ आपण. मी मागे पण आता काही वेळापूर्वी पण सांगितलं होतं, अंमळनेरची घटना प्रशासनाने दुर्लक्षित केली. अंमळनेरच्या घटनेवर प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं नाही. ठीक आहे, रेल्वे पोलिसांना न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्याचा अधिकार नसतो, पण स्थानिक प्रशासन जे काही असतं, स्थानिक पोलीस, तर स्थानिक पोलिसांनी या घटनेची किती चौकशी केली, घटनास्थळी भेट दिली, हीच त्यांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेऊन त्यांनी त्या घटनास्थळावर भेट द्यायला पाहिजे होती, जेणेकरून असे प्रकार त्यांनी त्या ठिकाणी योग्य सूचना देऊन थांबवले असते आणि योग्य कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली असती. अंमळनेरच्या घटनेमध्ये किती जणांना अटक झाली माहित नाही. अंमळनेरच्या घटनेमध्ये किती जणांना
अटकपूर्व जामीन घ्यावा लागला माहित नाही. रेल्वे प्रशासनाने त्यांच्यावर काय कारवाई केली ते माहित नाही. याने काय झालं, ती घटना फक्त मीडियामध्ये व्हायरल झाली आणि ती मीडियामध्ये व्हायरल झाल्याच्या नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ती काही काळ चालली आणि काही काळानंतर ती घटना काय झाली, दबली. आणि दबल्याच्या नंतर काय झालं, त्यांना चालना मिळाली. त्यांनी ठरवलं आपण एकत्र आलो तर दगडफेक करू शकतो, पण आपण जर कधी एकत्र न येता अशा मोठ्या प्रकारचे हल्ले जर आपण कधी करू शकलो किंवा अशा मोठ्या प्रकारचे षडयंत्र प्री प्लॅनिंगने जर षडयंत्र कधी आपण करू शकलो तर आपल्याला कुठे ना कुठे याच्यामध्ये यश येईल, अशी भूमिका त्यांची असावी असं मला या ठिकाणी वाटतं. कारण की बघा ना तुम्ही, जळगाव जिल्हा हा केंद्रबिंदू का ठरतोय, जळगाव जिल्हा हा रेल्वे जिहादमध्ये का केंद्रबिंदू ठरत चाललेला आहे, याचं अगदी पण बघणं गरजेचं आहे. अगदी कारण धन्यवाद सर. जळगाववरून जी येणारी गाडी होती, प्रशासनाने वेळेचं जरा पुष्पक अभाव एक्सप्रेस असल्यामुळे जी गाडी होती, प्रशासनाने कुठली या संदर्भात प्रशासनाने पावले उचलणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा मुद्दा मला कळाला, अतिशय महत्त्वाचा होता. अंमळनेरची घटना जेव्हा झाली तेव्हाच जर कडक कारवाई झाली असती तर जळगावमध्ये पुन्हा एकदा ही घटना आपल्याला बघायला मिळाली नसती. अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे. पण प्रशासनाने आत्ता तरी गंभीरतेने हा मुद्दा घ्यावा आणि या मुद्द्यावर गंभीरतेने घ्यावा आणि पुढे चालून जळगावमध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रात, देशभरात अशा घटना कधीही पुन्हा घडू नयेत याची काळजी प्रशासनाने नक्की घेतली पाहिजे. या मुद्द्यावर आपण इथेच थांबतोय. पुढे जो तपास होईल त्यात अनेक गोष्टी समोर येतीलच. पण अनेक धक्कादायक जे तुम्ही खुलासे केलेले आहेत, हे जनतेला विचार करायला भाग पाडणारे आहेत आणि मी सगळ्या दर्शकांना नक्की सांगू इच्छिते, की या मुद्द्यावर गंभीरपणे तुम्ही विचार करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा, की तुमचं काय मत आहे? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? किंवा अशा घटना तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी बघितलेल्या आहेत का, ज्या कधी माध्यमांमध्ये बाहेर आलेल्या नाहीत? त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला कळवा. सुदर्शन तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे आणि सुदर्शन अशा बातम्यांसाठीच बनलेलं आहे आणि अशा बातम्याच आपण प्रामुख्याने आपल्या चॅनलवर घेत असतो. तर आपले खूप खूप धन्यवाद. आपण जोडल्यात. आपण बरीच माहिती आम्हाला दिली आहेत. तर इथे आपण थांबतोय. धन्यवाद.